म्हणजे 7 वानेरू येणार, 4 साईडने कडून तुम्हाला दिसत राहणार घराच्या भोवती वगैरे असं म्हटलं जातं. जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे रवींद्र परब. आज आपण करणार आहे गाडीला मॉडिफिकेशन. तर पाठी टॉप रॅक लावणार आहे आणि सॅडल स्टे. तर मी मागवले आहेत लुवियावरून. लुवियाचं ब्रँड आहे. तर तिकडे सर्व गाडीचं आपलं टॉप रॅक वगैरे सर्व मॉडिफिकेशन भेटतात. तर त्या वेबसाईटवरून मागवलेलं मी. हे बघा, याचं मी खोलून वगैरे ठेवलेलं आहे. पॅकिंग वगैरे एकदम मस्त होती, प्रॉपर एकदम. अशा प्रकारे मी सर्व काढून टाकले. ते हे आहे टॉप रॅक आणि त्याचं टॉप रॅकचं ते कनेक्टर आहे आणि सॅडल स्टे ते ह्याला कनेक्ट होणार आहेत. आणि हे त्याचे कनेक्टर आहे वगैरे तुम्हाला दाखवत होता. हे बघा मित्रांनो, पॅकिंग अशी आहे लुविया पार्सलची. मित्रांनो, गेल्या वेळी माझा व्हिडिओ अपुरा राहिला होता, कारण मला जे क्लॅम्प असतात ते जे सॅडलला कनेक्ट होतात ना, ते मला हॉर्नेट 2.0चे भेटले होते. मग मी लुविया टीमला मेल व मेसेज केला होता, तेव्हा त्यांनी मला 2 दिवसामध्ये हॉर्नेट 160R चे क्लॅम्प दिलेले आहेत. आता बघूया हे लागतात काय, चेक करूया आपण. त्यामुळे माझा गेल्या व्हिडिओ अधुरा राहिलेला. तर आता चेक करूया. मित्रांनो, त्या दिवशी मला कार्ड लावलं, त्याचा व्हिडिओ काढायला भेटला नाही. रात्र पण झाली होती आणि मला सकाळी गावी यायचं होतं, निघायचं होतं. मग मला 2 तास तरी लागले कार्ड लावायला, कारण हे जरा मला दुसरं कार्ड भेटलेलं हॉर्नेट 2.0चं, पण थोडी ॲडजस्टमेंट करून हे लावलं, त्यामुळे व्हिडिओ काढायला प्रॉपर भेटला नाही. तर आता तुम्हाला दाखवतो. आता गावी चालू आहे, तुम्हाला गावीच दाखवतो काय काय सेटअप कसं केले ते. हे बघा, गाडी धुतली नाही आहे, टाईम नाही भेटला. आल्यावर नंतर गणपतीचं डेकोरेशन वगैरे, त्याच्यामुळे टाईम गेला. अशा प्रकारे जॉईन केलेलं आहे. आणि यावर मी येताना बॅग पण ठेवून आणली. थोडं हे फिट बसत नव्हतं, कारण हे 2.0चं गाड आहे म्हणून. तर इथं थोडा होल मारलेला आहे, मारून लावलेला आहे. आणि याच्या आतमध्ये आता चावी ओपन करू शकत नाही, कारण हे बघा ए मध्ये येत आहे. आणि तुम्हाला आतमध्ये दाखवलं असं, आतमध्ये अजून एक सेटिंग करून ठेवली आहे. ते तुम्हाला आता हे मी आता काय काढणार आहे. आता मला चावी ओपन करून दाखवेन म्हणजे काय सेटिंग केलं आहे, कारण हे बसत नव्हतं फिट, कारण हे 2.0चं सॅडल आणि हे टॉप रॅक म्हणून. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन, फोटो दाखवेन स्क्रीनवर, की कसं मी येताना घेऊन आलेलो याच्यावर बांधून. आणि सर्वीकडे हे आणि हेवी पण आहे, एकदम हलत नाही वगैरे. मग दाखवतो तुम्हाला.
आणि बघा प्रत्येक ठिकाणी बघा लुव्याचं ब्रँडचं लोगो दिलेलं आहे. हे बघा इकडे. आणि प्रत्येक ठिकाणी हे कुठलं लेफ्टला लागणार आहे, कुठलं राईटला लागणार आहे त्याचं टिक मार्क पण त्या लोकांनी दिलेलं आहे. आणि मधलं रड हे काढलं नाही कारण गावी यायचं होतं, ते पूर्ण घाणून जाईल म्हणून हे तसंच ठेवलं. बघा इकडे आणि इकडे. आणि लुव्याचं गार्ड मित्रांनो चांगलं आहे, प्रॉपर. फक्त मला एकच हे वाटलं की त्या लोकांनी 0.2चं गार्ड दिलं होतं, तर मी एक तर कनेक्टर मागवला, पण ते बोलले की ते हॉर्नेट 160Rचंच आहे, पण ते 160R नव्हतं. तरी पण मी ॲडजस्ट करून हे बसवलं, कसं ना कसं करून मी आणि मला काका होता. आणि मित्रांनो मी व्हिडिओ बनवत होतो तेव्हा मला तिकडे एक वानेरू दिसलं, त्या साईडला जात होतं. तुम्हाला हे बघा स्क्रीनवर दिसेल व्हिडिओ. मी म्हणतो हे काय, आता त्या वानेरूला मारलं तर 7 वानेरू येणार, 7 असं ते दाखवतं म्हणजे 7 वानेरू येणार, 4 साईडने कडून कडून तुम्हाला दिसत राहणार घराच्या भोवती वगैरे, असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो हे मी का मागवलं लुव्यावरून, तर लुव्याची मला प्रॉपर होते एकदम. फिटिंग वगैरे पण चांगली असते. फिटिंग म्हणजेच ते SSA नट वगैरे पण देतात भरपूर वगैरे नट बोल्ट, त्यामुळे त्याची ग्रिप चांगली भेटते, म्हणजे लवकर येत नाही, पाण्याने निघत नाही लवकर. आणि हे बघा एकदम प्रॉपर दिसण्यासाठी घेतलं. गाडीला एकदम शोभतं. आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे डेकोरेशनचा, गणपती डेकोरेशनचा. बाय बाय.